माझ्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब शिल्लक असेपर्यंत लाडकी बहीण योजना सुरूच राहील असं वचन मुख्यमंत्री शिंदेंनी राज्यातल्या जनतेला दिलंय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधल्या सिल्लोडमध्ये झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते। दुसरीकडे पुढील 5 वर्ष शेतकऱ्यांना मोफत वीज देणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली। शेतकऱ्यांना वीज माफी दिली नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही असं ते म्हणाले। नाशिकमधल्या कार्यक्रमामध्ये अजित पवार बोलत होते। निवडणुकीमध्ये म्हणायचं निवडणुकीचे चुनावी जुमले आहेत, परंतु हा जुमला नाही। खऱ्या अर्थाने आपल्याला कायमस्वरूपी सर्व जातीपातीच्या महिलांना ही योजना लागू होणार आणि ती कायम सुरू राहणार, हा माझा शब्द आहे। आणि ही योजना या एकनाथ शिंदेच्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत चालू राहणार, हा माझा वादा आहे। माझ्या शेतकऱ्याला मोफत वीज मिळाली पाहिजे। तुम्हाला माहिती आहे आज 7.5 हॉर्सपॉवर पर्यंत तुम्हाला मोफत वीज दिली। 5 वर्षाची ऑर्डर परवा काढली, 3 वर्षांनी पुन्हा एकदा आढावा घेणार आहे। आणि माझ्या शेतकऱ्यांनी आता वीज वापरावी, लाईट बिल द्यायचं नाही, हे फेक राजकारण करतायत। आम्ही हे सगळं करतोय समाजाच्या भल्याकरता करतोय। एवढी चांगली वीज माफीची योजना आणली, आता आमचे विरोधक काय म्हणतात, हा निवडणुका जवळ आल्या म्हणून चुनावी जुमला, चुनावी जुमला। अरे कशाचा चुनावी जुमला? आम्ही शब्दाचे पक्के होत ना। आम्हाला लोकांनी आशीर्वाद द्यावेत। पुढं 5 वर्ष वीज माफी नाही ठेवली तर पवाराच्या औलाद सांगायचं ना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।